पार्वतीताई, ए जरा देवाजवळ ठेवा. हो, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? चला बाबा अंगणातून फिरून येऊ. अरे राजन, बघ ना यांच्याकडे. आज यांचा चेहरा मला काहीतरी वेगळंच सांगतोय. म्हणजे खूप असे उदास आणि कंटाळल्यासारखे वाटतात ते. अहो, काही होतंय का तुम्हाला? आई, आपण बाहेर जातो, लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, पण बाबा मात्र एकाच जागेवर बसून असतात ना. आपण फार फार तर त्यांना अंगणातून फिरून आणतो, जसं काय आपण त्यांना लिमिटेशनच दिलंय. त्यांना कंटाळा येणं साहजिकच आहे आई. बरं बाबा, तुम्हाला आज मी देवळात घेऊन जातो. हा बघ, म्हटलं ना मी तुला, देवळाचं नाव घेतलं की बाबांचा चेहरा बघ कसा खुललाय. तिथे गेल्यावर त्यांना नक्की फ्रेश वाटेल. एक काम कर ना आई, तू सुद्धा चल ना आमच्या बरोबर. म्हणजे काय होईल, आपलं देवदर्शन पण होईल आणि तुझा बाबांबरोबर बाहेर एक फेरफटका पण होईल, नाही का? अरे आज नाही जमणार रे मला. ती कॉलेजच्या ट्रस्टीज बरोबर एक महत्वाची मीटिंग आहे ना, त्यामुळे आज मला शक्य नाही. आपण परत जाऊया. आज तुम्ही दोघं जाऊन या. हां बरं पार्वतीताई, बाबांची पाण्याची बाटली गाडीत ठेवा आणि त्यांचा नॅपकिन सुद्धा. चला, नीट काळजी घे ना त्यांची. हो येतो. या, जाऊन या. वाव अनिका, दॅट्स अ ग्रेट न्यूज. याचा अर्थ तिशी सर आणि तुझं पुन्हा एकदा पॅचअप होण्याचे चान्सेस आहेत. 101%. बाय द वे अनिका, मला सांग की तू ऋषी सरांना गिफ्ट दिलं, पण ऋषी सरांनी तुला काय दिलं? त्यांनी माझ्यासाठी त्या गावछापला सोडलंय. इट्स मोर दॅन एनफ ना. व्हॉट? हे खरं आहे? ऑफकोर्स मी सांगते ना. बाय द वे गाईज, बरेच दिवस झाले गावछाप कॉलेजला येत नाहीये. व्हॉट्स हॅपनिंग? तिने कॉलेज सोडलं बिडलंय का? ऍक्च्युली यार, हो ग, तिला हॉस्टेलमधून बाहेर काढल्यापासून ती गायबच आहे. गायब आहे? वाव, व्हॉट अ ग्रेट न्यूज. म्हणजे गावछापने कॉलेज सोडलं आणि रेशने गावछापला सोडलं. वाव. अनिका, पण जर ऋषी सरांनी त्या कमळीला सोडलंय, तर मग तरीही त्यांनी आज तुला ते कामाचा बहाणा देऊन का कटवलं? ए चला, कटोरा बिटोरा जे काय ना ते तूच. आणि त्याला ना ऑफिसचे खूप कामं असतात, त्याच्या मध्ये मध्ये जाऊन मी काय डिस्टर्ब करू? तुझ्यासारखी थोडी आहे. अगं, माझा मुद्दा असा होता की जर ऋषी सरांना ऑफिसलाच जायचं होतं ना, सो ते ऑन द वे तुला ड्रॉप करू शकले असते. ए किती चिवचिव ग. काय गे मुलींनो, काय कॉलेज नाही? बाहेर काय फिरताय? लेक्चर बंक करून फिरताय तुम्ही? हा, झालं तुझं बोलून? ग्रॅनियाची विसरतीयस का? मी अनिका महाजन आहे. मला लेक्चरमध्ये बसावं नाही लागत, माझी प्रॉक्सी लागून जाते. तुझ्याबद्दल म्हणतच नाहीये. ऐकलत का मुलींनो? ही कोण आहे? अनिका महाजन. तिला काय अटेंडन्सची गरज नाहीये, तुम्हाला आहे ना? हो, आम्ही जातोच आहे. बाय बाय, गेट लॉस्ट. ग्रॅनियाची, तू सांग, तू इथे काय करतेयस? असंच, तू घरी भेटत नाहीस ना म्हणून बघायला. हे अगं वेडाबाई, प्रिन्सिपल सरांना भेटायला आले. त्यांना भेटायला जातीच ना, मग त्यांना माझ्या अटेंडन्सचं सांग. ओके? हे वेट, वन मोर थिंग. त्यांना त्या गावछापबद्दल पण विचारायचं आहे. त्यांना विचारते कमी टमीने कॉलेज सोडलंय का? का असं का विचारतेस? अगं, जेव्हापासून तिला हॉस्टेलमधून रेस्टिकेट केलं ना, शी इज नॉट शोईंग अप. लाईक ती कॉलेजला येतच नाहीये. सो काय सीन आहे? काय सांगतेस? असं कसं शक्य होईल? म्हणजे या शहरामध्ये शिकण्यासाठी म्हणून ती आली आहे ना. कॉलेज कसं काय बंक करेल ती? मला नाही वाटत ती कॉलेज चुकवून काही गोष्टी करेल. ती कमळी नक्की काय गेम खेळते, तिला शोधावंच लागणार. हा हा, ठीक आहे. म्हणजे अभ्यास बुडवणारी अशी वाटत नाहीये मला. एक काम कर ना बाळा, तूच कॉलेजमध्ये तिची चौकशी कर की तिची प्रेझेंटी किती लागलेली. कारण जर का समजा तिने
70% जर तिची कमी प्रेझेंटी असेल तर तिला परीक्षेला बसताच येणार नाही. चुकू दे तिचं कॉलेज, आपल्यासाठी ते बरंच आहे. ग्रानियरजी तुला तर म्युझियम मध्ये प्लेस केलं पाहिजे. हा म्हणजे काय मेणाची बाहुली करायची आहे माझी? ते चालेल, तू आहेस तेवढी ग्रेट. काय आयडिया आली, मस्त मस्त. मी आत्ता जाऊन चेक करेन. कमळी म्हणते. हा नमस्कार, मी विजेता क्लासमधून आलोय. तुम्हाला विजेता क्लासमध्ये बोलावलंय. बरोबर 6 वाजता पोचा. हा का उगा येऊ, मी काय येत नसतोय. हे बघा, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय, वेळेत पोचा. हा तुम्हाला किती वेळा सांगायचं? या आधी बी तुमची माणसं येऊन गेली, त्यांना बी मी हेच सांगितलंय की मी येणार नाही. तुम्हाला बी सांगतो, नाही येणार नाही. हे बघा, साहेबांचा निरोप आहे, बरोबर 6 वाजता पोचा तुम्ही प्लीज. तुम्ही काय जरा डोसक्यावर पडलाय का हो? सांगायला येणार नाही म्हणून उगा नुसतं मागं लागलाय. मी येणार नाही, निघा तुम्ही इथनं. प्लीज. सर, याला कमळीकडे आपला निरोप घेऊन पाठवलं होतं. तिला संध्याकाळी 6 वाजता ऑफिसला येण्यासाठी सांगितलं होतं, पण तिने स्पष्ट नकार दिलाय. सर, मी तिला खूप समजावलं, तिला सांगितलं मोठ्या सरांचा निरोप आहे, एकदा भेटून तरी जा. पण सर, ती ऐकायलाच तयार नाहीये. सर, घाबरू नकोस. अरे घाबरू नकोस, मी काही करणार नाहीये तुला. तुझ्याकडनं कसलीच अपेक्षा नाही आहे रे. आमच्या या महान मॅनेजरला काही जमलं नाही. तुझ्याकडनं कुठल्या चमत्काराची अपेक्षा करू नये. सांग, मी तुला एक छोटंसं काम सांगितलं होतं. तिच्याकडे जाऊन तिला निरोप द्यायचा, जो तू दिलास. बस संपलं. घाबरतोस कशाला? सर, ती कमळी वेगळीच मुलगी आहे. तिला पैशांचं आमिष दिलं, काहीच फरक पडला नाही. तिला धमकावलं, अजिबात घाबरली नाही. तिला वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या, तिच्यावर कशाचाही फरक पडला नाही. सर, सर. अरे नको घाबरूस. बस बस बस. अरे पी, त्यात काही मिक्स नाही केलंय. हा, पाणीच आहे. बरं वाटलं? बघितलं, हे असं डील करायचं असतं. प्रत्येक वेळेला धमकावून, आमिष दाखवून, पैसे ऑफर करून माणसाला जिंकता येत नाही. माणसाची तहान काय आहे, त्याला कशाची भूक आहे, हे ओळखावं लागतं. तिची पण काहीतरी तहान असेल ना, काहीतरी गरज असेल. आता मला सांग, आपल्याकडे येणारे सगळे स्टुडंट्स हे काही फक्त आम्हाला एकाच कुठल्या तरी पर्टिक्युलर विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं म्हणून येतात का? नाही की नाही? काही मुलांना CA व्हायचं असतं, काहींना शिक्षक व्हायचं असतं, काहींना इंजिनियर व्हायचं असतं, काहींना डॉक्टर व्हायचं असतं. प्रत्येकाची गरज वेगळी असते ना. तशी हिची सुद्धा काहीतरी गरज असणार, काहीतरी नाईलाज असणार तिचा सुद्धा. तो एकदा ओळखला की झालं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक तरी गोष्ट असते ज्या गोष्टीसाठी तो माणूस सगळं सोडून स्वतः गुहेत धावत येतो. ती सुद्धा येईल. काहीतरी वीक पॉइंट असलाच पाहिजे नाही का? ते काय नाही, आज संध्याकाळी 6 वाजता ती कमळी कमळी माझ्या केबिनमध्ये उभी असेल. कारण या रितेश सरपोतदारला नाही ऐकायची सवय नाही आहे.